याने असं लिहून दिलं आमच्या सॉलिसिटर जनरलनी महाराष्ट्राच्या की नाही आम्हाला या कंडिशनवर द्या, कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी आम्हाला आदेश करा. मला सांगा, मागच्या वेळेस नागपूर पासून अनेक जिल्ह्यामध्ये या निवडणुका पार पडल्या आणि त्यावेळेस मला वाटतं 286 की 300 काही जागा किती होत्या त्यावेळेस, 386 जागा ओबीसीला राजीनामा देऊन परत लढाव्या लागल्या. यांच्या बापाचं काय जातं, म्हणजे ओबीसीनी परत निवडणूक लढायची आणि पुन्हा ते आज कोणीतरी कोर्टात गेला की त्यांची निवडणूक रद्द व्हायची आणि पुन्हा नव्यानं निवडणुकीला त्यांनी पुढे जायचं. अशा प्रकारचे एफिडेव्हिट कोर्टामध्ये गेला. पण कोर्टाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की असं करता येणार नाही, तुम्ही 50% आत हे बसवून आणा तरच आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ. आता 50% आत देवेंद्र फडणवीस सरकार बसवतात का याकडे आमचं लक्ष आहे. असं जर झालं तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीचं नुकसान होणार. तो स्थानिक स्वराज्य म्हणजे आता जिल्हा परिषदा नगर परिषदा होऊन गेल्या. उद्या जर एखादा माते फिरू या निवडणुकांच्या विरुद्ध जर कोर्टात गेला तर यातील अनेक जागा पुन्हा कॅन्सल होऊ शकतील, त्यांच्या निवडणुका रद्द होऊ शकतील. हे पाप कोणी केलं असेल तर हे पाप महायुतीने, आता मी नाव घेऊ शकत कारण त्याला राजकीय स्वरूप आहे, हा मंच नाही. जे आम्ही केलं होतं पाप आणि त्यामध्ये 300-350 लोकांना राजीनामा द्यावा लागला होता, तीच परिस्थिती आता पुन्हा राज्यामध्ये येणार आहे. 1000-2000 लोकांना राजीनामा द्यावा.